गौरवासाठी आपण गीत गाऊया. एकलेसियाचे गीत संग्रह गीत क्रमांक 137, गीत क्रमांक 137, पुष्कळ अर्जुनी पूर्णा प्रभूने. देवात्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्यानं व खरेपणाने केली पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपयमान हो. प्रार्थना करूया. पवित्र 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 सनाधीश परमेश्वर पित्या, परत एक बार प्रभू तुझ्या पवित्र चरणापाशी तुम्हाला एकत्रित केलंस. तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुम्हाला एकत्रित केलंस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू परमेश्वर त्या मागील आठवडाभर प्रभू तू आमचा सांभाळ केलास आणि हा सुंदरसा प्रभुवार प्रभू तू आमच्या आयुष्याला जोडलास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू परमेश्वर त्या मागील आठवडाभरात झालेल्या सर्व पापा चुकांची माझ्या देवा तुम्हाला क्षमा कर. आजची संपूर्ण भक्ती आराधना येणारं वचन प्रभू तू आशीर्वादित कर आणि ही भक्ती चालवण्यासाठी प्रभू मला देवेश शिंदे पाळक साहेब, देवेश राजेश शिंदे यांना लागणारी शक्ती, सामर्थ्य, धैर्य, ज्ञान, अध्ययन, विशेषतः पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेरणाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. परमप्रिय बंधुजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली भवित पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घाली. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून नको नये, पण नम्र, लीन, अनुतप्त व अज्ञानित अंतकरणाने ती पदरी घ्यावी. हेतू हा की देवाची अपार कृपा याकडून त्याची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरालाही जे आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो.
तेव्हा तर विशेष करून पाप कबूल केली पाहिजे. म्हणून येथे हजर असलेल्या तुम्हा सर्वांस विनंती करतोय, आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणूया, सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करूया. हे सर्व समर्थ व कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून परतलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्याच पवित्र नियमाचे उल्लंघन आम्ही केले आहे. जे करावे ते आम्ही केले नाही आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभू, आम्हा दीन पाप्यावर दया कर. जे आपली पापे पत्रे घेतात त्यास वाचित आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य माता दिली आहेस त्या वचनानुसार जे अनुपापे आहेत त्यांना लेखा पूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नमस्तेपणे वागू तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू, तुमच्या सर्व पापाची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करू आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देऊ आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देऊ. आमेन. हे प्रभू, आमचे वोट तू घड, म्हणजे आमची मुख तुझी कीर्ती करणी. हे ईश्वरा, आमचा बचाव करण्यास धाव. हे प्रभू आम्हाला सहाय्य करण्यास त्वरा कर. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसे प्रारंभी होते सत्य आहे सर्वदा युगानुयुग होईल. प्रभूची स्तुती तुम्ही करा. प्रभूच्या नावाची स्तुती हो. आज करता नेमलेलं स्तोत्र आळीपाळीने आपण म्हणणार आहोत. स्तोत्र क्रमांक 121. स्तोत्र क्रमांक 121. आळीपाळीने हे स्तोत्र आपण म्हणणार आहोत. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा प्रभू सारे मान करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे पुढे सर्व काळ सुरक्षित करील. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. असे प्रारंभी होते सत्य आहे आणि सर्वदा युगानुयुग होईल. आमेन. मंडळीनं खाली बसावं. यावेळेस जुन्या करारातील शास्त्रपाठ, पहिला शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकणार आहोत. आणि मी विनंती करतो की सन्माननीय लीडर राकेश शिंदे या वचनाचं पुढारपण करते. देवाचं पवित्र वचन आपण ऐकूया. यशयाचा ग्रंथ याचा 50वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनापासून 10व्या वचनापर्यंत. यशयाचा ग्रंथ याचा 50वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनापासून प्रथम शास्त्रपाठास प्रारंभ होत आहे. देवाच्या सेवकांचे आज्ञापालन. शिंदल्यास बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. तो रोज रोज सकाळी मला जागे करीतो, शिष्याप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडितो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत. मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्या पुढे आपली पाच केली, केस उपटणाऱ्या पुढे मी आपले गाल केले. उपमर्प व छितू यापासून मी आपले तोंड चुकविले नाही. प्रभू परमेश्वर मला सहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही. मी आपले तोंड
गारगोटीसारखे केले. माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे. मजबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू. माझा प्रतिवादी कोण असेल त्याने मज पुढे यावे. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यास कसं खाऊन टाकेल. परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही, त्याने परमेश्वराच्या नावावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा. येथे प्रथम शास्त्र पाठाची समाप्ती होत आहे. यावेळी आज करता नेमलेलं पत्र आपण वाचू. पावलाचे करितकरास दुसरे पत्र, त्याचा 5वा अध्याय आणि 11 वचनापासून 19 वचनापर्यंत. पावलाचे करितकरास दुसरे पत्र, त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनापासून पत्रास आरंभ होत आहे. ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून आहे, म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसाची समजूत घालतो. देवाला तर आम्ही प्रगट झालोच आहोत आणि तुमच्या सतत विवेक बुद्धीत प्रगट झालो आहोत अशी आशा आम्ही धरतो. आम्ही तुमच्या जवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो. अशा हेतूने की जे अंतस्थ गोष्टीबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगतात, त्यांना तुम्हाला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तरी ते देवासाठी आणि आम्ही शुद्ध असलो तरी ते तुमच्यासाठी आहोत, कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्यांनी यापुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला पुन्हा उठला त्यांच्याकरता जगावे. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या छायेत असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केले आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडचे समेटाचे वचन सोपवून दिले. येथे पत्राची समाप्ती होत आहे. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया. एक्लेसियाचं गीत संग्रह गीत क्रमांक 2. एक्लेसियाचं गीत संग्रह गीत क्रमांक 2 याच्या 4 ओळ्या. तव देवा करीतो स्तवना. हे गीत होत असताना जे आपण घरामध्ये बसलेले आहात त्या सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया आणि परमेश्वराच्या स्तवनासाठी आपण हे गीत गाऊया. Amen.
प्रभू तुम्हा सह असो. शुभ वर्तमान. संत मत्तयानं लिहिलेलं शुभ वर्तमान याच्या 7व्या अध्यायामध्ये शुभ वर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 7व्या वचनापासून शुभ वर्तमानास प्रारंभ होतो. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागाल त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा. कारण नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ हेच होत. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. उभं असतानाच आपला प्रेषितीय विश्वास अंगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवतो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या उन्हाने गर्भवती झाला, कुमारी मरियेस पासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वस्त्र दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे असलेला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी विश्वास करीतो. आमेन. मंडळीनं खाली बसावं. आज करता नेमलेली 7 प्रार्थना एकलेसी करता आपण प्रार्थना करूया. हे अत्यंत दयावंत बापा, हे अत्यंत दयावंत बापा, तुझ्या पवित्र कॅथोलिक एकलेसी करता आम्ही तुझी नम्रतेने प्रार्थना करीतो. तुझ्या सत्याने व शांतीने तिला परिपूर्ण कर. जेथे ती भ्रष्ट झाली असेल तेथे शुद्ध कर, चुकत असेल तेथे मार्गदर्शन कर, तिच्यात काही अयोग्य असेल तेथे सुधारणा कर, योग्य मार्गावर असेल तेथे तिला स्थिर व दृढ कर. उणेवा असतील त्या भरून काढ, विभागली आणि विस्कळीत झाली असेल तेथे तिला अखंड कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्व ख्रिस्ती जनांच्या ऐक्याकरता आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सर्व ख्रिस्ती लोक आज दृश्य व दृश्य स्वरूपातील शांती, खरी एकात्मता आणि ऐक्य तुझ्याद्वारे मिळावे असे आम्ही आग्रहाने तुझ्या जवळ मागतो. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आचार्य वर्ग व भक्तगणांच्या करता आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ व सदाजीवी ईश्वरा, केवळ तूच महत्कृत्य करणार आहेस. आमचे आचार्य व त्यांच्या हाती सोपवलेल्या मंडळ्या यांना तू आपल्या कृपेचा आरोग्यदायी आत्मा दे आणि त्यांनी तुला खरोखर संतोष द्यावा म्हणून त्यांच्यावर आपल्या आशीर्वादाचा सतत वर्षाव कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे प्रभूचा दिवस पवित्रपणे पाळला जावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ ईश्वरा, तू आपल्या लोकांना विश्रांतीचा एक दिवस दिला आहेस आणि तो आठवड्याचा पहिला दिवस तुझ्या पुत्राच्या पुनरुत्थानाचे निरंतर स्मारक असा असावा म्हणून एकलेसियत आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो दिवस पवित्र केला आहेस. हा तुझा पवित्र दिवस आदरपूर्वक पाळण्यास आम्हाला शिकव.
आणि आत्मा व शरीर उत्तेजन व चैतन्ययुक्त होऊन तुझी सेवा आम्ही विश्वासूपणे करावी असा अनुग्रह आम्हास दे. तोच येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपण आपल्या मायभूमीकरता प्रार्थना करू. हे सर्व राष्ट्रांच्या ईश्वरा, तुला आमची विनंती आहे की आमच्या मायभूमीवर तुझी कृपा दृष्टी असू दे. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा अधिकारी सूरजजी मांढरे, त्याचप्रमाणे सर्व शासकीय कर्मचारी, मुख्यमंत्री व सर्व अधिकारी यांना बुद्धिमत्ता व समजशक्ती दे. प्रजाजनात एकात्मता नांदू दे. तिने न्यायनीती व स्वातंत्र्य, उन्नती व शांततेच्या प्रगतीपथावर असावे म्हणून तुझ्या जीवनदायी आत्म्याच्या प्रकाशाने त्यांच्या राजनीतीला वळण दे. आणि तुझ्या संकल्पानुसार योग्य वेळी तिने तिची प्रतिष्ठा व लौकिक तुझा धन्य पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या राज्यात सादर करावा असे तू कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. जगात शांतता नांदावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ ईश्वरा, सत्य व शांतीचा विचारांचा उपमा तूच आहेस. आम्ही तुझी प्रार्थना करतो की सर्व मानवांच्या अंतःकरणात शांतीची खरी आवड निर्माण कर. तुझ्या राज्याची निर्गुणे वाढ व्हावी म्हणून जगातील निर्णय राष्ट्रांसाठी जे विचार विनिमय करतात त्यांना तुझ्या दैवी ज्ञानाने मार्गदर्शन कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्व ख्रिस्ती कुटुंबाकरता आपण प्रार्थना करू. हे प्रभुदेवा, तू आपल्या लोकांची निवासस्थाने शांत व सुरक्षित राहू देतोस. आम्ही तुला विनवितो की सर्व ख्रिस्ती कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. वैराच्या सर्व पाशापासून त्यांना दूर ठेव आणि तुझ्या दासांना शांती लाभावी म्हणून तुझ्या पवित्र दूतांचे वाचवणे असू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपल्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ बापा, जीवन व आरोग्याच्या दात्या, आम्ही तुला विनवतो की आमच्या मंडळीमध्ये जे आजारी आहेत त्यांना तुझा स्पर्श दे. त्यांना तुझ्या स्पर्शाद्वारे आरोग्य प्राप्त होते. आमच्यासाठी देवबा मेडिकल कर्मचारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, त्याचप्रमाणे देवबा वैद्यकीय क्षेत्रातले अनेक जण आमच्यासाठी काम करत आहेत, कार्य करत आहेत. त्यांच्या सेवेला तुझा आशीर्वाद दे. आणि विनंती करतो देवा का या कोरोना व्हायरस पासून या जगाला तू मुक्तता द्यावी आणि जे पीडित असतील देवबा त्यांना तू आरोग्य द्यावं आणि त्यांची सेवा करणाऱ्यांना तू आशीर्वाद द्यावा अशी देवा आम्ही तुझ्या जवळ नम्र विनंती करतो. तुझी इच्छा असल्यास तुझ्या कृपेने त्यांना लवकर आरोग्य प्राप्त व्हावे आणि त्यांनी तुझ्या पवित्र एकनिसीत तुझी उपकार स्तुती करावी असे तू कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्वसमर्थ देवा, आम्ही या समयी एक मताने एक चित्ताने आमच्या सामुदायिक प्रार्थना तुझपाशी सादर केलेल्या आहेत. त्याचा तू आम्हाला अनुग्रह द्यावा अशी आम्ही तुला विनंती करतो. आणि तू असे वचन दिले आहेस की दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले म्हणजे मी त्यांच्या विनंत्या मान्य करेन. म्हणून हे प्रभू, आम्हा तुझ्या दासांना सर्व प्रकारे हितकर होईल अशा रीतीने आम्हास तुझ्या सत्याचे ज्ञान आणि परलोकीचे सनातन जीवन दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. यावेळी मंडळीसाठी काही सूचना आहेत. मंडळीसाठी काही सूचना आहेत. सध्याची आपल्या महाराष्ट्राची किंवा भारत देशाची परिस्थिती आम्हा सर्वांना माहिती आहे. मागच्या 15 दिवसापासून चर्चेस बंद आहेत. भक्ती घेण्यासाठी किंवा एकत्रित येण्यासाठी शासनानं मनाई केलेली आहे आणि ते आमच्या हितासाठीच आहे. म्हणून मागच्या रविवारी पण आणि ह्या रविवारी पण या ठिकाणं सेंट फिलिप चर्चमध्ये ही भक्ती लाईव्ह रेकॉर्डिंग करून तुमच्यापर्यंत देवाचा मानना, देवाची भक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि यामध्ये मागच्या रविवारी आपण जे फीडबॅक दिलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. वाईट वाटतं की रिकामा चर्चमध्ये भक्ती घेण्यासाठी, परंतु परिस्थिती तशी आहे आणि शासनाला आम्हाला सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. या मागच्या दिवसामध्ये सर्व मंडळातील
सभासदांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की झावळ्याचा रविवार किंवा उत्तम शुक्रवारची भक्ती किंवा ईस्टर संडे हे कसे होतील, हा मंडळांना फार मोठा प्रश्न पडलेला आहे. परंतु आमच्या नाशिक विभागाचे DS सन्माननीय रेव्हरंड शिंदे पाळक साहेब आणि अजूनही जे मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये आमचे चर्च कमिटीचे सायमन भंडारे आणि इतर संजय वाघमारे, त्याचप्रमाणे आमच्या इतर चर्चेचे जे काही सभासद आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि अजून काही निश्चित झालेलं नाही. परंतु ज्या दिवसापासून लॉकडाऊन झालेलं आहे ते लॉकडाऊन ज्या वेळेला ओपन होईल, जनजीवन सर्व सुरळीत होईल, त्यावेळेस त्याचा जो पुढचा रविवार असेल तो झावळ्याचा रविवार, त्यानंतर पवित्र सप्ताहानंतर गुड फ्रायडेच्या नंतर ईस्टर संडे, जे मागचा जे काही आमचे सण राहून गेलेले आहेत तेच सण आपण जनजीवन सुरळीत झाल्यानंतर आपल्याला एकत्रित येण्यास ज्यावेळेस परवानगी मिळेल त्यावेळेस हे सण साजरे करावे अशी सूचना किंवा असं रिक्वेस्ट सर्व आचार्यांना मी केलेली आहे. माहिती नाही त्याच्यावर काय निर्णय होईल, परंतु त्यावर आपण चर्चा करीत आहोत. आपण घरी बसावं, बाकी कुठल्या गोष्टीची चिंता करू नये, ते बाब सर्व व्यवस्थित करीत आणि नक्कीच त्याचप्रमाणे घडून येईल असं माझा विश्वास आहे. सन्माननीय बिशप साहेबांचा जोही आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न करू. या दिवसामध्ये जी हेळसांड होत आहे भक्तीची, त्याबद्दल सर्व मंडळीचे मी मंडळीला दिलगिरी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आज जी भक्ती होत आहे त्या भक्तीचा आपण घरामध्ये बसलेले असताना, भक्तीमध्ये सहभागी होत असताना आपलं दान आपण जमा करायचं आहे आणि आपल्या स्वनाकाराच्या डब्यामध्ये ते दान टाकायचंय किंवा ते दान एका पिशवीमध्ये ठेवून ज्यावेळेस चर्च सुरू होईल त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचं दान, तुमच्या कुटुंबाचे दशांश ते सर्व चर्चमध्ये अर्पण करावे अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे. यावेळेस आम्ही देवाच्या वचनाकडे आम्ही जाणार आहोत आणि आज आमच्यामध्ये सन्माननीय रेव्हरंड अरुण शिंदे पाळक साहेब उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया आणि एक्लेसियाचं गीत संग्रह गीत क्रमांक 405, गीत क्रमांक 405, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ म्हणे. तुझं सोडून ख्रिस्ता
यावेळेस आपण सर्वजण आपल्या घरामध्ये आहात, खाली बसावं आणि सन्माननीय रेव्हरंड शिंदे पाळक साहेब आपल्याला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करते. प्रार्थना करूया. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने सगळे देवा आम्ही तुझा आभार मानतो. आपला पवित्र नाम स्तुतीस पात्र आणि भयास देव. तू परम पवित्र आहे, तू सर्वसमर्थ आहे, दयेचा कृपेचा प्रेतेचा थांब सागर आहे. या क्षणापर्यंत मायपून झाल्याची वापराची मला क्षमा करून मला शुद्ध पत्र शकतो. उपस्थित तुझ्या आराध्य समाजाने प्रत्येक लहान आपला आशीर्वाद पाठव. देवाबा कोरोनाची साथ थांबू दे आणि या संदर्भात केंद्र सरकार, राज्य सरकार, वेगवेगळे कर्मचारी, प्रशासन जी सेवा करत आहेत त्या सर्वांना तुला आपल्याला आश्रय दे, त्यांचं संरक्षण कर आणि देवा हे साथ त्वरित थांबू दे अशी प्रार्थना करतो. यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ थांबू देवा. तुझ्या उजव्या हातात सुख आहे, तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद, तुला ओळखण्यास सारखे जग आहे. तू राज्याचा राहता प्रवंत हो, यक्षाचा मालक आहे. देवबापा माझ्या मुखाला पवित्रात स्पर्श कर, बुद्धीला पवित्रात स्पर्श कर, अंतकाला पवित्रात स्पर्श कर आणि तू आमच्याशी बोल आणि आम्हाला आशीर्वाद देतो. राजू गौरव दे, धन्यवाद स्तुती आणि गौरव देऊ. तारणाऱ्या प्रभू येशूच्या अद्भुत पवित्र गौरवशाली नावात प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. आज आपण 3 शास्त्रपाठ वाचलेले आहेत आणि ऐकलेले आहेत आणि यामध्ये एका शास्त्रपाठात लिहिलेलं आहे, जो कोणी ख्रिस्ताचा काही आहे तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते सर्व नवीन झालेले आहे. आपण या दिवसात जात आहोत. सध्या कोरोनाची साथ पसरलेली आहे आणि दावीद राजाच्या पुस्तकामध्ये म्हणजे दावीद राजाचा इतिहास सांगणारं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये म्हणजे दुसरे शमूएल याचा 24वा अध्याय यामध्ये आपण याबद्दल थोडीशी माहिती बघतो की दावीद राजा देवाच्या मनासारखा राजा होता आणि देवाची स्तुती आराधना करणारा राजा होता. प्रत्येक प्रहरी देवासमोर हात जोडणारा, मुलगे टेकणारा, देवाची स्तुती स्तवने करणारा, दशतंतू वाजवणारा, गीत गाऊन देवाला गौरव देणारा. दावीद राजाच्या जीवनात काही चुका झाल्या, त्यापैकी त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो दुसरे शमूएल आता 24वा अध्याय. एकदा दावीद राजाच्या मनास आलं की आपण प्रजेची गणना करावी, जनगणना करावी, आपलं सैन्य मोजावं. त्यावेळेस त्याने आपला सेनापती योआब आणि सरदारांना ही गणना करण्यास सांगितली आणि मग जेव्हाची जनगणना झाली त्याला रिपोर्ट मिळाला. 24वा अध्याय 10 वचन म्हणतो, प्रजेची मोजदाद केल्यानंतर दावीदाचे मन त्याला खाऊ लागलं. दावीद परमेश्वरालाच म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे. त्याने जनगणना केली, प्रजेची मोजदाद केली, त्यामध्ये दावीद राजा देवाला असं म्हणतो, मी मोठं पाप केलेलं आहे. हे परमेश्वर, आपल्या सेवकास दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे. प्रियजनो, आपण या जगात राहतो, कोट्यावधी अब्जावधी लोक या जगात राहतात आणि या जगामध्ये आपण पाहतो की
माझ्या भूतकाळामध्ये मी अनेक वेळेस मूर्खपणा, काही वेळेस मोठा मूर्खपणा केला आणि ते देवाजवळ मी कबूल केलं आणि देवाला सांगितलं, देवा मला दोषमुक्त कर, मला क्षमा कर. जगात असंख्य लोक आहेत, आज त्यांनी आत्मपरीक्षण करायचं आहे. दावीद हा एक थोर महान राजा, पण देवासमोर तो स्वतःला नम्र करतो आणि जेव्हा त्याने प्रजेची मोजदाद केली त्यावेळेस तो स्वतःला दोष का लावतो? परमेश्वराचं वचन इर्मायामध्ये पण म्हटलेलं आहे, स्तोत्र 146 मध्ये 46 मध्ये म्हटलेलं आहे, मनुष्याला शरण जाण्यापेक्षा, मनुष्यावर भिस्त ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. इर्माया म्हणतो, जो कोणी मनुष्याला आपला भाऊ करतो, मनुष्याला आपली भिस्त ठेवतो, तो शापित आहे, वैराणातल्या झुडपासारखा आहे. प्रियजन, देव त्याचं वचन सांगतं, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर तो आपला सर्व भार परमेश्वरात टाक, कारण तो तुझी कार्यसिद्धी करेल. या ठिकाणी त्याने प्रजेची सैन्याची मोजदाद केल्यामुळं काय चित्र प्रदर्शित होतं की दावीद आपल्या सैन्यावर, आपल्या मनुष्यबळावर भरोसा ठेवला आहे. म्हणजे देवाला आता दुय्यम स्थान जाणार आहे आणि त्याचं मन त्याला खाऊ लागलं, कारण पवित्र आत्म्याने त्याला टोचणी लावली. अशा वेळेस तो देवाला म्हणाला, मी मोठं पाप केलं आहे, माझ्याकडून पाप झालं, मी मोठा मूर्खपणा केला. मग नंतर काय झालं बघा. दावीद पहाटे सुटला, तेव्हा त्याचा द्रष्टा जो गाद नावाचा संदेश त्यास परमेश्वराचं वचन प्राप्त झालं की जा दावीदास सांग, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्या पुढे 3 गोष्टी ठेवितो, त्यापैकी कोणती तू साठी करू ती सांग. तेव्हा गादाने दावीदाकडे जाऊन त्यास हे सांगितले. त्याने त्यास विचारले, तुझ्या देशी 7 वर्ष दुष्काळ पडावा किंवा 3 महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्या पुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात 3 दिवस मरी आहे, याचा चांगला विचार कर. दावीदाला देवाने 3 शिक्षा सांगितल्या. देवाने त्याच्या या चुकीबद्दल, मोठ्या मूर्खपणाबद्दल, मोठ्या पापाबद्दल 3 ऑप्शन दिले. त्या ठिकाणी त्याला सांगितलं, निवड कर, विचारपूर्वक निवड कर आणि मग त्याचा चांगला विचार कर. ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पहा. दावीद गाद संदेशात म्हणाला, मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वराच्या हाती आपण पडूया, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये. गौरव देवाला जाऊ दे, गौरव देवाला गेलं पाहिजे आणि म्हणून सदैव आम्ही देवावरच भिस्त ठेवून ते पवित्र देवाला गौरव देऊन देणार शिकलं पाहिजे. मग परमेश्वराने इस्रायला सकाळपासून निघालेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली, म्हणजे 7 पाठवली. या नाशिकमध्ये ख्रिस्त मंडळीचा पाया घालण्यासाठी त्या काळात कॉलरा किंवा मरीची 7 कारणीभूत पडली. मिशनरी लोकांनी संधी सोडली नाही. त्या काळात नाशिकमध्ये येऊन रुग्णांची सेवा केली आणि जेव्हा 7 आटोक्यात आली तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी मंडळीची स्थापना केली. कोणती 7 होत्या? देव बाप सर्व गोष्टींचा उपयोग त्याच्या राजाच्या पाण्यासाठी, त्याच्या घरासाठी करून घेतो, आपल्या कल्याणासाठी करून घेतो. ही दावीद राजाला देव बाप या ठिकाणी शिकवत आहे. मग परमेश्वराने इस्रायलला सकाळपासून निवडलेल्या मुदतीपर्यंत बरी काढली आणि दानापासून बैरशेबापर्यंतच्या लोकांपैकी 70,000 लोक मेले. पण देवदूताने यरूशलेमचा नाश करण्यासाठी त्यावर आपला हात उघडला तेव्हा परमेश्वराला त्या अरिष्टाविषयी वाईट वाटते, देवाला वाईट वाटते. जेव्हा आपल्या जीवनात आमच्या चुकांमुळे, आमच्या अपराधांमुळे, आमच्या पापांमुळे, आमच्या गुन्ह्यांमुळे अरिष्ट येतात तेव्हा देवाला वाईट वाटते. शास्त्रात एका ठिकाणी असं म्हणतात, जेव्हा परमेश्वर देवा त्याचा वध करू लागला तेव्हा ती परमेश्वराचा धावा बोला. प्रियजन, आता जी 7 आहे कोरोनाची, ती फक्त आपल्या देशात नाही, 110 पेक्षा जास्त देशात आणि जी अमेरिका मागे होती त्या देशात धुमाकूळ घातलेला आहे कोरोना. लोक भयभीत झालेले, जगात महाभयंकर संकट आलेलं आणि मला प्रभूच्या वचनाचा अभ्यास करून असं वाटतं की परमेश्वर देवा पुढे जे करणार आहे त्याच्या आधी इशाऱ्याची घंटा देत असतो. देवा आपल्यासाठी सावधगिरीसाठी, पश्चातापासाठी, संजीवनासाठी तो येण्याचे पडगम वाजत आहे. त्या आधी महासंकटाचा काळ येणार आहे. एक झलक आपण कोरोनाच्या माध्यमातून पाहतो.
जगातील सर्व लोकांनी परमेश्वराला शरण यावं, पश्चाताप करावा. एक सुंदर संधी आहे. भयानक गोष्ट, लोक मृत्यूच्या छायेत बसले, लोकांनी धसका घेतलेला, मी घाबरलेलो आहे. मला परिवार, मला नातेवाईक आहे, मला मंडळी आहे, मला माझा भारत देश आहे, मला माझं नाशिक शहर आहे, माझा जिल्हा आहे, माझा राष्ट्र आहे, माझा राज्य आहे, मलाही काळजी. आपण काळजी करावी, देवाला काळजी. प्रियजन, या ठिकाणी काय झालं? देव बापाला, परमेश्वर देवाला अरिष्ट, या अरिष्टाबद्दल वाईट वाटतं. त्याने लोकांना नाश करण्यात येतो. आता पुरे आपला हात आहे. त्या समयी परमेश्वराचा दूत सर्वांना येतोसी याच्या खड्याने जी होतो. लोकांचा नाश करण्यात देव दाविदाच्या दृष्टीत पडला. तेव्हा त्याने परमेश्वरास म्हटले, पहा, मी पाप केले आहे, मी दुर्मार्गाने चाललो आहे. पण या मेंढरांनी, म्हणजे लोकांनी काय केलं? या निष्पाप प्रजेने काय केलं? तुझा हात माझ्यावर, माझ्या पितृ कुळावर पडावा. दाविदाची प्रार्थना पहा. तो आपला अपराध पदरी घेता, देवासमोर, लोकांसमोर आपला अपराध करून घेत आहे. त्या दिवशी दाविदाकडे येऊन त्या म्हणाला, वरती जाऊन आरवाना येबुसी याच्या खड्यात परमेश्वरापर्यंत एक बेदिमा. लक्षात घ्या, लॉकडाऊनमुळे सरकारचा आदेश आम्ही पाळत आहोत, राज्य सरकारचा आदेश पाळत आहोत. आणि पाळा, काटेकोरपणे पाळा. प्रशासन आम्हाला सावधगिरीचा उपाय सांगत आहे, त्याकडे लक्ष द्या, ते पाळा. सरकारी नियम तंतोतंत पाळा. पण या ठिकाणी एक लक्षात घ्या, त्यामुळे प्रार्थना मंदिर सध्या बंद आहे. प्रार्थनेला बंदी नाहीये, गर्दी करून प्रार्थना करायला बंदी आहे, पण प्रार्थनेला बंदी नाही. आपल्या काही लोकांना चर्च काय म्हणून प्रार्थना जमेना, प्रार्थना जमेना. पण इकडे या खड्यावर आता वेदी मानतात झालेला. हे जिथे मळणीची अवते असतात, मळणीचे बैल असतात, शेतातल्या कापणी केलेलं पीक आणलं जातं, त्या ठिकाणी जिथे मळणी होती त्या ठिकाणी दाविदाला देवाची वेदी मानतात. आपण पवित्र वेदी जवळ जाताना किती आदराने जातो, पण ती वेदी चर्च मध्ये नाही. त्या ठिकाणी एका डोंगरावर, एका पहाडावर दावीद राजा उभा राहत आहे आणि त्या ठिकाणी आता देवाला अर्पण करून प्रार्थना करणार आहे. जेव्हा अब्रामाला देवाने पाचारण केलं, तू चल आणि सांगेल त्या देशात निघून जा. तो प्रवासाला निघाला. प्रवासात कुठलंही चर्च नव्हतं, कुठलंही मंदिर नव्हतं. त्यावेळेला अब्रामाने आपला प्रवास सफळ होत आहे, सुखाचा होत आहे, आशीर्वादाचा होत आहे, असं जेव्हा जेव्हा त्याला पवित्र आत्मा सांगायचा, त्या प्रवासाच्या टप्प्यात तो थांबायचा, मुक्काम करायचा आणि त्या मुक्कामावर शेतात किंवा रस्त्याच्या बाजूला तो वेदी बांधून देवाच्या आराधना. शास्त्रात दिलेले उत्पत्ती 12 पासून पुढे जातो. तो प्रत्येक प्रवासाच्या प्रवासाच्या टप्प्यात शेतामध्ये, रानामध्ये, डोंगराजवळ किंवा वाळवंटात, रस्त्याच्या किनाऱ्याला तळ ठोकून वेदी बांधून परमेश्वराचा आराधना. आपण पाहतो की दानियल, शद्रक, मेशक, अबेदnego यांच्यावर जेव्हा संकट आले, अग्नीच्या भट्टीत टाकलं जाणार, सिंहाच्या गुहेत टाकलं जाणार, त्यावेळेस शास्त्रवचन काय सांगतो दानियलच्या पुस्तकात, त्यांनी आपल्या राहत्या घरात 3 वेळेला एरिशमाच्या दिशेने जिकडे चर्च आहे तिकडे तोड करून गुडघे टेकून परमेश्वर देवाच्या आराधना प्रार्थना केली. प्रियजन, घरात होते, त्यांनी आपल्या घराला मंदिर बनवून काढलं. आज तुमच्या प्रत्येकाचं घर देवाचं मंदिर होते. जिथे प्रार्थना होते ते मंदिर आहे. ज्या ठिकाणी देवाच्या नावाने गुडघे टेकले जातात देवाचं मंदिर आहे. आणि जे म्हणतो जेथे दोघे किंवा तिघे माझ्या एकत्र आहे त्या ठिकाणी मी एकत्र आहे. प्रियजन, आपल्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा हा काळ आलेला आहे. बऱ्याच देशांमध्ये कम्युनिझम चालू असताना चर्चला ताडे लोक बऱ्याच पहाटे डोंगराकडे जाऊन, रानाकडे जाऊन, भुयारात जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करत होते. त्या माडीवरच्या खोलीत पेंटेकॉस्टच्या दिवशी बंद खोली शिष्य प्रार्थना करत होते. त्या बंद खोलीमध्ये पवित्र आत्मा आला आणि पहिल्या मुलीची स्थापनासाठी पेत्राने पहिला संदेश दिला. घरामध्ये देवाचा पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला. त्याच्या लोकांना करण्याच्या घरामध्ये लोक पेत्राची वाट पाहत होते. जेव्हा पेत्राच्या घरात येऊन लोकांना संदेश दिला, वचन ऐकल्या सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरते, संदेश देऊ लागले. प्रियजन, त्या ठिकाणी आपण पाहूया दावीद राजा हा आता अरवाना येबुसी याच्या खड्या परमेश्वराविरुद्ध एक वेदी बांध हे त्याला कळवलं झाल्यानंतर तेव्हा तो परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे गादाने सांगितले मान्य करून दावीद वरती गेला.
तेव्हा अरवाना खाली नजर करून पाहतो, दावीद आपल्या स्वर्गासह आपल्याकडे येत आहे असे त्याला दृष्टीस पडले आणि त्याने पायरून राजापुढे भूमीपर्यंत लावून प्रणाम केला. अरवाना मला माझ्या स्वामी राजाचे आपल्या दासांकडे येणे का झाले? दावीद म्हणाला, तुझ्यापासून हे कडे विकत घेण्यास मिळाला. लोकांवरली ही मरी दूर व्हावी, लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून प्रत्येक ख्रिस्ती माणूस काय करत आहे? प्रत्येक देवाचा विश्वासाला काय करत आहे? एक राजा काय करते बघा, लोकांवरली ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रित्य अर्थ मी एक वेदी बांधायच्या ठरवल्या. अरवाना दावीदा म्हणाला, माझ्या स्वामी राजास जे काय वाटेल ते घेऊन त्यांनी अर्पण करावं. पहा, होमबलीसाठी एक बैल आहे आणि इंधनासाठी मळणीचे आहोते बैलाचे सामान आहे व महाराज अरवाना हे सर्व महाराजांना देत आहे. अरवाना राजा म्हणाला, आपला देव परमेश्वर आपल्याला प्रसन्न हो. राजा अरवाना म्हणाला, नाही ना, या वस्तू यापासून मी दान देऊनच नाही. मी आपला देव परमेश्वर या फुकटचे होमबली अर्पिणार नाही. मग दावीदाने 50 शेकेल चांदी देऊन ते खडे बैल विकत घेतले. दावीद ते परमेश्वराप्रित्यर्थ वेदी बांधून त्यावर होमबली शांतपणे अर्पण ही त्या काळच्या आराधनेची पद्धत होती. त्याने देवाची आराधना केली आणि नंतर काय केले? या प्रकारे देशासाठी त्याने प्रार्थना केली, विनवणी केली, ती परमेश्वराने मान्य केली. तुमची आणि माझी सगळ्या जगात लोकांची प्रार्थना देवा मान्य करणार नाही. तो एक आदेश सोडेल, कोरोना घेताव न शोधता आपल्या प्रार्थनेची देव वाट पाहत, त्याच्या आज्ञाकाराची वाट पाहत आहे, पश्चातापाची वाट पाहत आहे, त्याला शरण जाण्याची वाट पाहत आहे. जेव्हा आपण स्वतःला नम्र करतो, देव आपल्यावर दया कृपा करतो. प्रियजन, पाहूया शेवटचं ती परमेश्वराने मान्य केली आणि इस्रायल लोकांपासून त्या मरीचे निवारण झाले. मरीचे निवारण झाले कधी? देवाची आराधना मनापासून केली. त्याच्या आधी त्याने देवाकडे पाप कबूल केले, नंतर तो आराधना केला आणि मग त्याच्यानंतर त्याने देवाकडे प्रार्थना केली. मध्यस्थीची देवाची प्रार्थना आहे. प्रियजन, आपण महत्वाच्या गोष्टी पाहत आहोत या काळामध्ये की तुमच्या माझी जबाबदारी प्रवेश. आपण शासनात पाहिलं की प्रवेश देवाच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे जगात, त्याच्या योजनेप्रमाणे अखिल मानव चालले. वधस्तंभाने आपला प्राण दिला, तो मरण पावला, त्याला पुण्यात पुन्हा जीवन झाला. आज स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करत. तीच सेवा त्याने तुम्हाला आणि मला सोपं दिलेली, तीच सेवा त्याने तुम्हाला मला सोपं दिलेली, मध्यस्थी सेवा. आपण देवाचे सहभागीदार आहात. पहा, शास्त्रामध्ये आपल्याला काय काय म्हटलेलं आहे? तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात. मीठ चव देण्याचं काम करतं, तिखटाच्या कामासाठी मीठ वापरण्यात. तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आमच्यामध्ये प्रकाश आहे, पण प्रवेश होतो तुम्ही जगाचा प्रकाश आहे. प्रवेश होतो तुम्ही जगाचा प्रकाश आहे आणि जो त्या अद्भुत प्रकाशात येतो, प्रवेशचा प्रकाश याचा पडतो आणि तो आपल्या जीवनातून प्रभूचा प्रकाश लोकांवर परावर्तित करतो. प्रियजन, प्रवेश जगाचा प्रकाश त्याने आम्हाला अंधाराच्या सत्तेतून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणला आहे आणि म्हणतो तुम्ही म्हणून तो म्हणतो तुम्हाला आणि मला, प्रत्येक विश्वासाला देवाच्या लेकराला तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तिसरी गोष्ट असं म्हणतो त्याच्या लोकांना, मंडळीला म्हणतो तुम्ही डोंगरावर बसलेले नगर आहात. डोंगरावरच्या नगराकडे लोकांचं लक्ष जाईल नाही. त्या ठिकाणी विशेष काय, त्या ठिकाणी नाविन्य काय? प्रियजनो, तुमच्या माझ्याकडे पहा, तुमच्या माझ्याकडे चव देण्यासाठी काय? आमचं जीवन लोकांना टेस्टी करणार पाहिजे. आमचं जीवन अंधारात लोकांना प्रकाशित करणार. आमच्याकडे योग्य सल्ला पाहिजे, आमच्याकडे योग्य ज्ञान पाहिजे, आमच्याकडे योग्य माहिती पाहिजे आणि ती देवापासून येते आणि एका पवित्र आत्मा आणि आम्हाला आदर्श बनवलं. डोंगरावरचं नगर लोकांनी आमच्यापासून आदर्श घेतला पाहिजे. प्रियजन, या ठिकाणी आपण पाहूया की आम्हाला जगात देवाने विनाकारण ठेवलं आणि ते विनाकारण कोणती गोष्ट करत. हे जे काय आलेलं ते देवाने येऊ दिलं, कारण देवाचा काय विशिष्ट हेतू. प्रत्येक गोष्टी मागे देवाचा विशिष्ट हेतू योजना. कारण 3 गोष्टी बायबलमध्ये सांगितल्या. एक गोष्ट आहे देवाची योजना. तिथे सूत्रामध्ये म्हटलेलं आहे 10:19 मध्ये आणि 25:16 मध्ये, मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, त्याच्या शेवटाला मृत्यूपथ फुटतात. मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो, त्याच्या शेवटाला मृत्यूपथ फुटतात. दुसरं वचन असं सांगतं की मनुष्याच्या मनात अनेक प्रश्न येतात, पण देवाच्या योजना सर्व काळ स्थिर आहे. देवाच्या योजना तो बदलत नाही, म्हणून तर मनुष्य चंचल आहे. आणि तिसरी गोष्ट आहे
योहान 8:44 मध्ये म्हटलेलं आहे सैतानाबद्दल. तो प्रारंभापासून मनुष्य जातो, तो लबाड आहे, तो लबाडचा बाप आहे आणि तो प्रारंभापासून मनुष्य घातक. मनुष्याचा नाश करणं ही सैतानाची योजना आहे. योहान 10 मध्ये म्हटलेलं आहे, कारण चोर येतो, तो चोर सैतान म्हणतात, तो चोरी करण्यासाठी येतो, तो घात करण्यासाठी येतो, तो नाश करण्यासाठी येतो. तीन गोष्टी आपण योहान 8:44 पाहिलं. तो लबाडचा बाप, लबाड बोलायला शिकवतो, लबाड जीवन जगायला शिकवतो. नंतर तो आपल्या जीवनात आमचं शरीर संपत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न, तो आमचा वेळ वाया घालवला शिकवतो, तो आमचा पैसा तुमच्या ठिकाणी खर्च करायला आपल्याला प्रेरित करतो, तो आमच्या टॅलेंटचा भ्रष्टाचार करायला. लक्षात सैतानाची योजना मनुष्याचा नाश घात आहे. पण त्याच वचनामध्ये योहान 10 मध्ये वचन येशू म्हणतो, प्रभू येशू म्हणतो, मी आलो होते तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि विपुल जीवन देण्यासाठी. देवाच्या योजनेत आहे आपल्याला जीवन द्या. या मरीपासून तर नवजीवन मिळणारच, जीवदान मिळणारच, पण अनंत काळाचं जीवन ज्यामध्ये शांती आहे, ज्यामध्ये आनंद आहे, पित्याचं दर्शन आहे, स्वर्ग सुख आहे, या जगाच्या सर्व संकटापासून मुक्तता, सर्व रोगराईपासून मुक्तता आहे. ते जीवन देण्यासाठी प्रवेश जगात तुम्हाला आणि मला या जगात त्याला ठेवलं. बघा, तेव्हा अब्रामाला देवाने आशीर्वाद दिला. त्यावेळेला देव त्याला म्हणाला उत्पत्ती 12 मध्ये, मी तुला आशीर्वाद देईनच नाही अब्रामा, मी तुला आशीर्वाद देईनच नाही, पण मी तुला इतका आशीर्वाद देईन, या पृथ्वीवरची राष्ट्रकुळे तुझ्यामुळे आशीर्वाद देतो, तुझ्यामुळे आशीर्वाद. पहिले मी तुला आशीर्वाद देतो, पहिले मी तुला आशीर्वाद देतो. माझ्या ख्रिस्ती भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या लोकांनो, प्रिय पडणे पेत्राच्या पत्रात देवाचं वचन सांगतो, तुम्हाला देवाने पाठवून केलं ते आशीर्वाद हे वचन मिळवण्यासाठी. प्रथम तुम्हाला आशीर्वाद करण्यासाठी देवा देव उत्सुक आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. आणि देव आशीर्वाद देत अब्रामाला का? त्याने दोन गोष्टी केल्या. एक, त्याने देवावर विश्वास ठेवला, त्याने देवाचा आज्ञा पाळला आणि देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो प्रवास करतो, जीवनाचा प्रवास करतो. त्याला सोनं, चांदी, दासी, नौकर चाकर, शेत जमीन, जमीन जुमला हे सगळं मुबलक घेऊन देवाच्या नाचा लोकांचं नाव ठेवले. तो देव महाराज मग जेव्हा अब्रामाचा नातू याकोब आपल्या मामाच्या घरी गेला, आपल्याला माहिती पडून गेला ना जीवासाठी, तेव्हा जेव्हा तो जायचं ठरवतो परत घरी, तेव्हा लाबान त्याला याकोबा जाऊ नको, कारण मला खात्री पडली की तुझ्यामुळे, याकोबा तुझ्यामुळे परमेश्वर देवाने माझ्या घरादाराचं कल्याण केलं. आमच्या शेताबरोबर, आपल्या कुटुंबावर, लेकराबाळावर देवाचा आशीर्वाद तू आल्यामुळे देवाचं आम्ही वचन पूर्ण होते अब्रामाच्या संतानाच्या. नंतर याकोबाच्या 12 मुलांपैकी योसेफ जेव्हा देवाच्या योजनेप्रमाणे मिसर देशात गेला, पोटिफराच्या घरी असताना पोटिफर म्हणाला, त्याची खात्री पडली की योसेफ आल्यापासून परमेश्वराने माझ्या घरादाराचं, शेतीवाडीचं कल्याण केलं, अभिष्ट केलेले, आशीर्वाद दिले. प्रियजन, एक लहान मुलगी पाडा करून नेली, नामानाच्या घरी राहिली. लहान मुलगी घरकाम करू लागली. नामानाला कोण होता? तो राजाचा प्रिय होता, नामांकित होता, शूर पराक्रमी होता. त्या मुलीने मालकीला काय सांगितलं, आमच्या देशाच्या संदेशा बरोबर त्याची भेट झाली, आधार कधीच मला झाला. एक लहान मुलगी आपली साक्ष घेऊन जाते आणि देवाबद्दल बोलते आपला विश्वास. आणि नामान आलिशान कार्यक्रम जेव्हा याने 7 वर्षांनी भुसकाळ्या मारल्या, लहान मुलाचा शुद्ध शरीर झालं जायचं. त्या घराला आशीर्वाद, त्या कुटुंबाचा तारण झालं. नामाला खऱ्या देवाची ओळख. एक लहान मुलगी नामाच्या घरासाठी, सेनापतीच्या घरासाठी आशीर्वाद. तुमचा आणि माझा प्रश्न आहे, ज्या घरात आपण आहोत, ज्या वस्तीत आपण आहोत, ज्या मंडळीत आपण आहोत, ज्या शहरात आहोत, ज्या जिल्ह्यात आहोत, ज्या राज्यात आहोत, ज्या देशात आहोत, आपण काय करत आहोत? आपल्यामुळे आशीर्वाद येत आहे की त्या उलट लोकांना त्रास होतो, शाप येतो. दुर्जनांच्या आयुष्याचे वर्ष कमी होतात. आणि प्रियजन, या ठिकाणी आम्ही आता संदेश लक्षात घेऊया की तुम्ही आणि मी जगात विनाकारण नाही. तिथे कुठे आहे? देवाच्या घरात. त्याचा पवित्र आत्मा आपल्या जीवनात कार्य करतो. आपला जीव आत्मा शरीर त्याच्या ताब्यात आहे. तो आपल्याला सुरक्षित करतच आहे, केलेलं आहे. परंतु आपल्याला इतरांसाठी राहतात. सकाळ, दुपार, संध्याकाळी 1 स्तोत्र वाचा. घरातून बाहेर जाताना 106 स्तोत्र वाचा. घरी आल्यावर देवाचे आभार माना. पाणी ठेवा समोर, प्रार्थना करा, देव पाणी आशीर्वाद होतो. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात आहे, विश्वास ठेवा, वचन वाचायला विसरू नका.
देव तुमची आणि माझी काळजी घ्यायला 24 तास आपल्या सोबत आपल्याला कधी सोडत या जगामध्ये असताना देवाच्या हातात त्याच्या उपयोग असत. पुन्हा सांगतो त्याने तुम्हाला मिळाले त्याची योजना शैतानाची नाश करायची योजना. आणि शास्त्रानुसार सांगतो मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो त्याच्या शेतात वृत्ती पडतो. एक छोटे 2 उदाहरण सांगतो. अलेक्झांडर बादशाह त्याला सिकंदर म्हणतात. तोच अलेक्झांडर वयाच्या 32व्या वर्षी त्यांनी अर्ध जग जिंकले. ही त्याची इच्छा होती मी जग जिंकणार. पण जेव्हा तो परत गेला त्यावेळेला त्याने मोठी मेजवानी केली. त्या मेजवानीमध्ये त्याला कळालं की मी आता मरणार. त्याच रात्री कळालं. त्याने आधीच आपल्या सौकाला सांगितलं मला पेटी ठिकाण बाहेर या खाली हास्य आहे खाली हास्य चला. प्रियजन मनुष्य घराला काही घेऊन येत नाही काही घेऊन जात नाही. एक दिन मिटे जाएंगे माटी के मोल जग में रह जाएंगे प्यारे प्यारे हर एक बोल. आम्ही या जगात जे काही व्यर्थ शब्द वापरला मग ते 12-36 मध्ये त्याचा देह काय करणार आहे हिशोब घेणार. तो 32व्या वर्षी मरून गेला. त्याच्या योजने जगावर राज्य करतात. देवाने त्याला राज्य करून दिलं. राज्य देणारा देव आहे. प्रियजन अजून 2 गोष्टी पाहूया छोट्याशा. एकदा युरोपमधल्या एका पित्याने आपल्या मुलाला सांगितलं तू जाऊन बाळकाचा कोर्स कर आणि देवाची सेवा करण्यात आनंद. व थोडा मला बॅरिस्टर व्हायचं मला वकील व्हायचं. आणि मग तो गेला शिकाय हॉस्टेलमध्ये शिकू लागला. एक दिवस दिवशी तो त्याचा एक मित्र घराकडे निघाले घोड्यावर बसलो. पावसाचे दिवस होते. अचानक जोराचा पाऊस पडायला ढगाचा गडगडाट उडाला विजाचा चमचमा. अचानक मोठी वीज त्या घोड्यावर दोघांच्या मधोमध पडली. दोघं जण जोडीने बसलो एक पुढे एक. त्या असा मित्र जागेवर कोळसावून मृतप्राण झाला. याला ताबडतोब पवित्र आत्म्याने सांगितलं तुला वाचवलं. कशासाठी वाचवलं लक्षात घे. तो अभाव करून बायबल कॉलेजला गेला ऍडमिशन घेतला आणि देवाचा एक मोठा मिशनरी झाला. त्याला देवाची योजना देवाची असेच अमेरिकेमध्ये 2 मित्र होते. त्या मित्रांपैकी 2 हुशार मित्र होते. त्यापैकी एक फारच हुशार होता. आणि त्याने आपल्या मित्राला सांगितलं की मी माझ्या सगळ्या डिग्र्या संपादन केल्यावर युरोप माझे वशिले आहेत आणि त्या ठिकाणी मला मोठ्या ऑफिसरची जागा मिळणार आहे. मला एखाद्या राष्ट्रपती सारखा सगळा मिळणार आहे. सर्व गोष्टी मिळणार. पण मी त्याआधी 1 वर्ष न्यूयॉर्कला जाऊन जीवाची मजा करणार मुंबई करणार. आणि तो मित्र त्याचं शिक्षण झाल्यावर न्यूयॉर्कला निघून गेला आणि त्या ठिकाणी 1 वर्ष बहुत मजा करत असताना तो दुसरा मित्रही त्याचं शिक्षण संपलं आणि तो म्हटला की आता आपण आपल्या मित्राला भेटूया कारण त्याच्या वशिल्याने मला पण तिकडे जाता येईल. पण त्या आधी लहानपणी त्याला सतत सांगायचं बाळा देवाची सेवा कर बाळा देवाची सेवा कर बाळा देवाची सेवा कर. ती प्रार्थना करायची त्याला शिक्षण द्यायची मिशन सुरू सांगा. पण त्याला आपल्या मित्राचं जास्त विशेष वाटतं. मी त्याच्यासारखं मोठं व्हा मित्रासारखं मनासारखं व्हा आईच्या मनासारखं आईच्या मनात देवाच्या प्रेरणा. आणि मग तो मित्राला स्वतःला निघाला शोधून नमला पैशाचा पुढे आता परत गावाकडे निघाला. संध्याकाळ झाली एका रानामध्ये आला. तिथे एक हॉटेल होतं. तो पुढे जायला कारण जंगलातले शॉप त्याच्या घोड्यात त्याला मारून टाकतील म्हणून एक हॉटेलात गेला. करणार की खूप गर्दी आहे जागा देतात म्हटलं काही करा रात्रभर झोपू द्या सगळे दुप्पट पैसे मी देऊ द्या. पण त्याने सांगितलं एक रूम आहे तिकडे एक आजारी मनुष्य आहे त्याच्या बाजूला एक पडदा टाकतो पार्टिशन करतो एका बाजूला दुसरं. आणि मग त्या ठिकाणी तो तिकडे गेला. पण शेजारचा मनुष्य सारखा करत होता त्याला मरण याद नव्हतं त्यामुळे याला झोप येतो. पण पहाटे थंड वाऱ्यात त्याला झोप आली आणि झोपेतून उठल्यानंतर त्याने पाहिलं की हा मनुष्य एकदम शांत झाला. याचा अर्थ याला बरं वाटलं आणि हा शांत झोपलेला. मग तो नाश्ता करायला टेबलावर गेला आणि मॅनेजरला विचारलं तो रात्रीचा मनुष्य बरा म्हणून तिथं झोपताय का घरी गेला. त्या मॅनेजरने सांगितलं देवाकडे. तो तिथेच नाही. त्याने विचारलं नाव त्याने जे नाव सांगितलं जेकब एम्स. अरे हा यालाच मी शोधत होतो अमेरिकेत. याचा शोध करत होतो याच मित्राचा. तो माझ्याजवळ असून मला माहिती का माझा मित्र यात नव्हता. तो त्या युरोच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या पूर्वी जग सोडून गेला. त्याच ठिकाणी त्याने देवाकडे प्रश्न टाकला आणि आईचे शब्द आठवले प्रभू मी तुझ्या सेवेसाठी तयार आहे. आणि तो ब्रह्मदेशाचा मिशनरी प्रियजन तुम्ही आणि आज या काळात आहोत. देवाच्या योजनेप्रमाणे आहोत. आपलं जीवन प्रभूच्या हातात देऊया आणि जगासाठी उपयुक्त साधन बनवूया. पृथ्वीचे मीठ बनूया जगाचा प्रकाश बनूया. डोंगरावर बसायचं देवाबरोबर आपण असतो त्याच्या बोध नावाला मान नाही आता आणि सर्व आपण आपली आठवणी आदराने व सद्भावनेने प्रभूला
तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करा. यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण दान अर्पण करणार आहोत आणि मंडळी सोनाकाराचे डबे आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी आपण दान टाका. मंडळीला यावेळी देवाच्या गौरवासाठी आपण गीत गाऊया आणि गीत क्रमांक एक्लेसियाचं गीत क्रमांक 231 आत्म्याविना बापा माणसे दुर्बल. आणि मंडळीने आपली दानं आपापल्या स्वनाकार डब्यामध्ये टाकावी. हे जगाच्या निर्माण करत्या पवित्र तू तुझी निरंतर आराधना करिता सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झालेल्या तुला हे देत आहोत ही धर्मदाने अर्पणेची तुझ्या पवित्र मेजर आम्ही स्वहस्त सादर करीत आहोत. त्यासहित आम्ही आपल्याला अर्पण तुझ्या सेवे करिता तोच प्रताप ईश्वराला सादर करतो. त्यांचा तू स्वीकार कर असं आम्ही तुला नम्रपणे विनवितो. येशू ख्रिस्ताचा प्रभू याच्या द्वारे प्रार्थना करूया. पवित्र 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 सराधेश्वर दैशक्त्या प्रार्थना करतो प्रभू. सुंदरशा वचनातून तू आज आमच्याशी बोललास त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभूजी. प्रार्थना करतो माझ्या देवा खरोखर प्रभू या जिवंताच्या भूमीवर राहत असताना प्रभू आम्ही अधिक तुझ्या जवळ यावं, तुझी आराधना तुझी भक्ती करावी. प्रभू परमेश्वर अशी तुझी इच्छा माझ्या देवा. परंतु प्रभू परमेश्वर आज आम्ही आमच्या घरामध्ये आहोत. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्यांना तुझा बिलकुल आशीर्वाद दे. त्यांच्या घरामध्ये तुझी शांती तुझी प्रीती आणि तुझी बरकत असू दे माझ्या देवा. प्रार्थना करतो आम्ही विनंती करतो प्रभू परमेश्वर की लवकरात लवकर प्रभू सामुदायिक प्रार्थना प्रभूच्या भक्ती तू सुरू करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर सर्व मंडळांसाठी आणि मंडळातील सर्व पास्टर कमिटी पदाधिकारी त्यांच्यासाठी प्रभू परमेश्वर त्यांना तुझा विपुल आशीर्वाद दे. प्रार्थना करतो प्रभू परमेश्वर आमच्या धर्मप्रांतासाठी धर्मप्रांताचे सर्वांनी बिशप यमयू कसाब त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर कार्यकारिणीचे सदस्य त्यांनाही तुझा विपुल आशीर्वाद दे. सर्व आचार्यगणांसाठी प्रार्थना करतो त्यांनाही तुझ्या आशीर्वादाने भर. प्रार्थना करतो आमच्या मंडळामध्ये प्रभू परमेश्वर सर्व पास्टर कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ तरुण संघ संडे स्कूलचे सर्व टीचर्स सर्वांना प्रभू तुझा विपुल आशीर्वाद दे माझ्या देवा. आणि प्रभू परमेश्वर त्या देवाची संपूर्ण भक्ती व आशीर्वादित केलीस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो प्रभू. पुढील सर्व वेळ सर्व आयुष्य प्रभू आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देत तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमाने मागतो घडवतो आहे. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाम पवित्र मानले जावो. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज दे आणि जसे आमच्या अपमानाची
आमच्या पदांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे व मने देवाच्या आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती स्वप्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र यावेळेस सर्वांना परत एक वार नम्रतेची विनंती आहे की 21 दिवस कृपा करून आपल्या घरामधून बाहेर निघू नका आणि देवाच्या गौरवासाठी या ठिकाणी सांगत आहे की महाभारतातून जवळजवळ हा रोग थांबवण्यासाठी शासनाला यश येत आहे. त्यामध्ये आमचं सहकार्य असणं अत्यंत गरजेचं आहे. मंडळांना माझी विनंती आहे की कृपया आपल्या घरामध्ये प्रार्थना सुरू ठेवा आणि येणाऱ्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेचं पालन करा. देवा तुम्हाला नक्कीच आशीर्वादित करणार आहे. यावेळेस आपण तुमच्या घरामध्ये तुम्ही आहात, आपण सर्वजण आपल्या पायावर आपण उभा राहूया आणि ठरल्याप्रमाणे जय जय जगदीशा हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. जय जय जगदीशा
जय बोलो ईसा मसीह की जय थैंक यू नाशिक सिटी न्यूज 5 घंटा फ्लॅट नंबर 9 सीता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळ तिडके कॉलनी नाशिक पिनकोड नंबर 422-101 गुलाबराव ताकाटे मुख्य संपादक संचालक संपर्क 99 60 45 90 77 79 72 69 55